नमस्कार विद्यार्थी मित्रो, जय हिंद अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कालच झालेल्या माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हास्तरीय NMS सराव परीक्षा यांच्याकडून परीक्षा घेण्यात आली होती. त्याचे सौजन्य श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे तात्यासाहेब मुसळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी यांच्या वतीने बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी याचे पेपर घेण्यात आले होते. त्याची आन्सर की पुढील प्रमाणे आहे. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. रीत आहे 144, त्यानंतर 864 प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी याचे आन्सर येतं 144, 864, 4 वेळा डॉट 64 डबल डॉट. तर या ठिकाणी 144 हा 12चा वर्ग आहे आणि या ठिकाणी आपल्याला 12चा घन घ्यायचा आहे. 12चा घन येतो 1728 आणि या 1728ला 2ने भागलं तर उत्तर मिळतं या ठिकाणी 800. 2 16, 1 उरलं, 2 सक्क 12 आणि 2 चौक 8, 864 याचे उत्तर मिळतं. तसंच या ठिकाणी 64 हा 8चा वर्ग आहे आणि या ठिकाणी आपण 8चा घन घेऊ. 8चा घन येतो 512 आणि 512 भागिले 2 केलं तर या ठिकाणी उत्तर मिळतं 2 दुनी 4, 1 उरला, 2 पंचे 10, परत 1 उरला, 2 सक्क 12. तर याचं उत्तर मिळतं 256. याचा पर्याय क्रमांक 4 आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे 339, 8 प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी 339, 8 प्रश्नचिन्ह. तर याचं उत्तर असं आहे 3चा घन अधिक 3चा वर्ग अधिक 3. तर या ठिकाणी 27 अधिक 9 अधिक 3 बरोबर उत्तर येतं 39. तसंच 8चा वर्ग 8चा घन अधिक 8चा वर्ग अधिक 8 बरोबर 512 अधिक 64 अधिक 8. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारं उत्तर आहे 584. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा चौथा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे 89, 36, 67 आणि प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी बघा 8 गुणिले 9, 8 9 72 भागिले 2 बरोबर येतं 36. तसंच या ठिकाणी 6 गुणिले 7 उत्तर येतं 42 भागिले 2. तर याचं उत्तर मिळतं 2ने ह्याला भागलं तर 2 दुनी 4 आणि 2 एके 2. तर उत्तर मिळतं या ठिकाणी 21. याचा पर्याय क्रमांक 2. यानंतर चौथा प्रश्न आहे DPE प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी याचं उत्तर काढायचं झाल्यास तर बघा डीची किंमत आहे 4, डीचा नंबर येतो 4, पीचा नंबर आहे 16, ईचा नंबर असतो 5 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. तर त्या ठिकाणी बघा संख्या घ्यायची झाल्यास 4चा वर्ग बरोबर 16 आहे, तर 5चा वर्ग हा 25 असेल. म्हणून या ठिकाणी उत्तर आणि 25 नंबरला जे अक्षर येतं ते आहे Y. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे ABYZ LMNO CDWX प्रश्नचिन्ह. तर याचे नंबर्स पाहिले तर Aचा नंबर येतो 1, Bचा नंबर आहे 2,
वायचा उलट नंबर आहे 2 आणि झेडचा उलट नंबर आहे 1. तसेच एलचा नंबर आहे 12, एमचा नंबर आहे 13, एनचा उलट नंबर आहे 13 आणि ओचा उलट नंबर आहे 12. तसे या ठिकाणी सीचा नंबर आहे 3, डीचा नंबर आहे 4, डब्ल्यूचा उलट नंबर आहे 4 आणि एक्सचा उलट नंबर येतो 3. तर इथं जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये जे सलग येणारे नंबर आहेत 2 2 हे समसंख्या आहेत आणि या ठिकाणी विषम संख्या आलेली आहे. सेम या ठिकाणी झालेलं आहे 4 4 ही समसंख्या आहे आणि आता येणाऱ्या पर्यायांमध्ये देखील आपल्याला ह्याच पद्धतीने पाहिजे, समोरचे येणारे विषम संख्या असले पाहिजेत मधले. तर पहिला पर्याय घेतला इथं जे के पी क्यू. तर जेचा नंबर आहे 10, केचा नंबर आहे 11, पीचा उलट नंबर 11 आणि क्यूचा उलट नंबर 10. तर या ठिकाणी पहा इथं बसतं की पहिलं जे आहे ते सम आहे, दुसरं विषम आहे, म्हणून या ठिकाणी हे सम आहे. तर या ठिकाणी विषम संख्या इथं आलेला आहे, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे 6 नंबरचा प्रश्न आहे तो सी डी एल बी प्रश्नचिन्ह बी एल प्रश्नचिन्ह. तर सीचा नंबर आहे 3, डीचा नंबर आहे 4, 3 गुणिले 4 बरोबर 12 आणि 12 हा एलचा नंबर आहे. तसं बीचा नंबर येतो 2, एलचा नंबर आहे 12, 12 गुणिले 2 बरोबर उत्तर येतं 24 आणि 24 हा एक्सचा नंबर आहे, त्यामुळे याचा पर्याय नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. यानंतर आहे 7वा प्रश्न तो आहे आकृतीचा. तर आकृतीमध्ये इथं दिलेलं आहे की पहिल्या आकृतीच्या दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी बघा 7वा प्रश्नामध्ये त्रिकोण दिलेला आहे आणि 3 रेषा आहेत, म्हणजे त्रिकोणाला 3 रेषा असतात. तसंच चौकोन आहे तर चौकोनासाठी 4 रेषा, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. यानंतर ह्या 8 नंबरच्या प्रश्नामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे, त्यामुळे या प्रश्न विचारात घेऊ नये. यानंतरचा 9वा प्रश्न आहे तो म्हणजे वर्तुळामध्ये स्वस्तिक चिन्ह पहिल्यांदा 2 दिलेले आहेत आणि दुसऱ्या वर्तुळामध्ये 4 स्वस्तिक आहेत. तर या ठिकाणी 2चा वर्ग 4, तसे वर्तुळामध्ये 3 वर्तुळ दिलेले आहेत तर 3चा वर्ग येतो 9, म्हणजे 9 वर्तुळामध्ये 9 वर्तुळ असलेला पर्याय जर शोधला तर या ठिकाणी हा येतो पर्याय क्रमांक 4. ह्याच्यामध्ये एका वर्तुळामध्ये 9 वर्तुळ आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर आहे 11 ते 12 या प्रश्नांमध्ये पहा या ठिकाणी की खालील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर 10 नंबरचा प्रश्न आहे 3 8 24 48 120 168 288 360. तर या ठिकाणी बघा मी संख्या घेतोय, प्रश्न क्रमांक आहे 10. तर 10 नंबरचा प्रश्न आहे 3 8 24 48 120, त्यानंतर 168 288 आणि 360 आणि प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी जर पाहिलं तर बघा 2चा वर्ग 4 आणि 4 वजा 1 बरोबर 3, तसं 3चा वर्ग बरोबर 9, 9 वजा 1 बरोबर 8, तसंच 5चा वर्ग बरोबर 25 वजा 1 बरोबर 24, त्यानंतर 7चा वर्ग बरोबर 49 वजा 1 बरोबर 48. असं हे प्रत्येक मूळ संख्येचा वर्ग आहे. हा आहे 11चा वर्ग वजा 1, इथं आहे 13चा वर्ग वजा 1, इथं आहे 17चा वर्ग वजा 1 आणि इथं आहे 19चा वर्ग वजा 1. आता 19 नंतर येणारी मूळ संख्या आहे 23,
मग 23चा वर्ग वजा 1 केलं तर याचं उत्तर मिळतं 23चा वर्ग आहे 529 आणि वजा 1 बरोबर उत्तर मिळतं 528. याचा पर्याय क्रमांक आहे 2, 528.